press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य या प्रकरणाचा स्वाध्याय या संबंधी माहिती घेतली. मी तुम्हाला याआधी सांगितलं की समजा आता महाविद्यालय अजूनही 11वीचे क्लासेस सुरू होण्याचे चान्सेस कमी आहेत. ज्यावेळेस 11वीचे क्लासेस सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष टीचिंग तर केलं जाणार आहे, परंतु ऑनलाईन टीचिंग हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून तुमच्या वेळोवेळी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेला सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनीच पेपर देणं गरजेचं आहे. आता तुमची जी 6माही परीक्षा होणार आहे ती तुमचे मार्क्स वार्षिक परीक्षेमध्ये त्याचं काउंट होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा पेपर द्या. त्याचप्रमाणे मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की 50 मार्काचा हा पेपर असणार आहे. 50 मार्कामध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. 2च प्रश्न तुम्हाला 5 आणि 5 असे 10 मार्कांना विचारले जाणार आहे. योग्य जोड्या लावा की ज्या जोड्यांचे पर्याय खाली दिले जातील आणि तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. म्हणजे एक प्रश्न हा 5 मार्काला असणार आहे. असे जोड्या लावाचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. तर साधारणपणे आत्तापर्यंत जो काही सिलेबस शिकवून होणार आहेत परीक्षेच्या आधीपर्यंत तो परीक्षेला असणार आहे. त्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी चारही प्रकरणांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करावा. तर पहा, आज आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रकरण 4थं प्रकरण सुरू करत आहोत. तत्पूर्वी पहा, महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला 3.08 लाख चौरस किमी एवढं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे. आपल्या देशातील जास्त क्षेत्रफळाचं राज्य पण आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश वगैरे या राज्यांचा समावेश होतो. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्रफळ आहे, चांगल्या प्रकारचं हवामान आहे, चांगल्या प्रकारची साधनसंपत्ती आपल्या राज्याला प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच पहा, इतर राज्यातून नोकरीच्या शोधामध्ये आपल्या राज्यामध्ये ज्या लोकांचा येण्याचा कल आहे तो सर्वात जास्त आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई म्हटलं जातं त्याला. तर मुंबईमध्ये सर्वात जास्त आपण लोकसंख्येचं स्थानांतर म्हणतो की सर्वात जास्त घनता तिथे एकवटलेली आहे. सर्वात जास्त दिल्लीच्या नंतर मुंबईचा नंबर लागतो की घनतेच्या बाबतीत सर्वात जास्त घनतेचं शहर आहे. तर असं मुंबई झालं, नागपूर झालं, तर असे वेगवेगळे शहरं महाराष्ट्राला लाभलेली आहेत की जी औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेली आहे. तसेच पुण्यासारखं शहर असेल शैक्षणिकदृष्ट्या विकसित आहे. असा हा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात आपण आजच्या या लेक्चरमध्ये माहिती पाहणार आहोत. सर्वात पहिला पॉईंट येतो आपला महाराष्ट्राचे जे विभाग आहे. तर साधारणपणे पहा 6 महसुली विभाग केलेले आहे. जर महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर एकूण 36 जिल्हे आहे. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे आणि या 36 जिल्ह्यामध्ये 6 महसुली विभाग बनवण्यात आलेले आहे. महसुली विभाग महाराष्ट्रात असणारे महसुली विभाग किती आहेत? 6. तर ते कोणकोणते आहेत पहा, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर. पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसत आहे. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर. मुंबई, पुणे, नाशिक ही 3 घ्या. नंतर अमरावती, औरंगाबाद, नागपूर. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर ही आहे 6 महसुली विभाग. कोणाचे? महाराष्ट्र राज्याचे. आणि एकूण जिल्हे किती आहेत? 36. हे नोट डाऊन करून ठेवा प्रत्येक विद्यार्थ्याने आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा की महाराष्ट्राचे महसूल विभाग 6 असून ते कोणकोणते आहेत आणि महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती आहेत. त्यानंतर पहा, आता महाराष्ट्राची जर वैशिष्ट्ये पाहिली तर सर्वात पहिलं पहा,
2011ची जी जनगणना होती आपल्या देशाची, 2011-12च्या जनगणनेमध्ये आपल्या संपूर्ण देशाची लोकसंख्या होती 121.02 कोटी. भारताची लोकसंख्या 121.02 कोटी होती. त्यातल्या त्यात महाराष्ट्राची जर लोकसंख्या विचारात घेतली तर ती होती 11.24 कोटी. म्हणजे खूप मोठा भाग महाराष्ट्रामध्ये आहे भारताच्या संपूर्ण लोकसंख्येचा. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीतही महाराष्ट्र अग्रेसर येतं. त्यानंतर पुढे पहा की महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या जर पाहिला तर तिसरं मोठं राज्य आहे आपल्या देशातील. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये तिसरा नंबर लागतो. साधारणपणे 3.08 लक्ष चौकिमी क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. 3.08 लक्ष चौरस किमी क्षेत्र कोणाचं आहे? महाराष्ट्राचं आहे. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या ही नागरी भागात राहते. म्हणजे नागरीकरण म्हणजे काय की ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाण्याचं प्रमाण, की शहराचा विकास. ग्रामीण भाग कमी आहे आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत नागरीकरण आता वाढत आहे. पूर्वी नागरीकरण कमी होतं, सर्वत्र खेडी जास्त होती, पण आता शहरांचा विकास होत आहे. ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकसंख्येचं स्थानांतर वाढलेलं आहे. त्यामुळे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 45.20% लोकसंख्या ही नागरी भागात म्हणजे शहरी भागामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे. मुंबईसारखा भाग जर पाहिला तर सर्वात खूप जास्त घनतेचं शहर आहे. जसं दिल्ली हे तसं पाहिलं तर दिल्ली राज्य आहे, पण मग दिल्लीच्या भारताची राजधानी दिल्ली, तिथे लोकसंख्या जास्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई सर्वात जास्त लोकसंख्येच्या घनतेचं शहर आहे महाराष्ट्रातील. त्यानंतर पुढे पहा, 2011ची जी जनगणना होती त्यामध्ये महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण हे 929 होतं. स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे दर 1000 पुरुषांमागे असणारं स्त्रियांचं प्रमाण, दर 1000 पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण, त्याला आपण म्हणतो स्त्री पुरुष प्रमाण. मग महाराष्ट्राच्या बाबतीत दर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया आहेत. हे आहे स्त्री पुरुष प्रमाण. त्यानंतर 2011ची जी जनगणना होती त्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी साक्षरता आहे 82.03% होती. म्हणजे साक्षरतेच्या बाबतीतही महाराष्ट्र सुधारित आहे. चांगल्या प्रकारची शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे साक्षरतेचं प्रमाणही महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणजेच एकूण राज्यांतर्गत उत्पादन त्या बाबतीत जर विचार केला तर सर्वाधिक एकूण राज्यांतर्गत उत्पादनाचं प्रमाण महाराष्ट्राचं आहे. ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन लक्षात ठेवा. पहा, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन आणि दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. पहा, आर्थिक राजधानीच म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या मुंबईला. सर्वात जास्त आर्थिक उलाढाली ही मुंबईमध्ये होत असते. त्याचप्रमाणे जर आपण ॲग्रिकल्चरच्या बाबतीत पाहिलं तर ॲग्रिकल्चरमध्ये कारखान्यांच्या बाबतीत पाहिलं, कारखान्यांची संख्या चांगल्या प्रकारची आहे, सूतगिरण्या आहेत. बऱ्याच प्रकारे आर्थिक सधनता महाराष्ट्राला प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच इतर राज्यातून लोकांचं महाराष्ट्राकडे आगमन होत आहे. म्हणजेच जे इतर राज्यातील नागरिक आहे ते व्यवसाय नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येत आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्राची जी वैशिष्ट्य आहे तर वैशिष्ट्यामध्ये सर्वात पहिलं आहे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती. चांगल्या प्रकारची साधन संपत्ती महाराष्ट्र राज्यास प्राप्त झालेली आहे.
आणि त्या साधन संपत्तीचा वापर करूनच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्थूल राज्यांतर्गत उत्पादनामध्ये वाढ होत असण्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पहा कुशल मनुष्यबळाची उपलब्धता साधारणपणे 11.24 कोटी लोकसंख्येचा राज्य आहे महाराष्ट्र राज्य हे 11.24 कोटी म्हणजेच मनुष्यबळ सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्याला. आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता साक्षरतेचं प्रमाणही जास्त आहे, लोकसंख्याही जास्त आहे आणि साक्षरतेचं प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता महाराष्ट्र राज्याला आहे. त्यानंतर अद्ययावत तांत्रिक सुविधा देखील आहे आणि लास्ट पण आहे विकसित पायाभूत सुविधा महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राची वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या संदर्भात माहिती पाहिली. पुढे आपण महाराष्ट्र राज्यामधील जे काही क्षेत्र आहे मग त्यामध्ये कृषी क्षेत्र असेल, त्यानंतर उद्योग क्षेत्र असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, या संदर्भात माहिती घेऊ. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये जे काही आकडेवारी सांगितलेली आहे ती आकडेवारी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.